वेलकम बैक टू गाइस, आपका स्वागत है बरेली ब्लॉग में। ठीक है, आज का हमारा 5वां दिन है। ठीक है, भीम जल्लोष साप्ताहिक कार्यक्रम। ठीक है, 5वां दिन है आज। सत्य बोलो तो पंकज महाराज का कार्यक्रम होने वाला है। चलो देखने चले। ठीक है, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या माध्यमातून आपल्या सुंदर या कार्यक्रमामध्ये मी 3 वर्ष अगोदर इकडे येऊन गेलो. एवढं हवा सुटली होती म्हणजे पिंपळाचं झाड आमच्या उरापोरात जोर शिवून आलं, पण वाचलो आम्ही त्याच्यात. म्हणून मी उभे असणाऱ्यांना विनंती करतो, बसून जा. बाबासाहेब आंबेडकर म्हणत मला गर्दी काही नाही आहे, म्हणजे गर्दी लोक काही आहे. म्हणून बाबा या तरुण तरुणासाठी जोरदार टाळ्या वाजवा. एक रुपया जमा केला नाही. 12 वाजेपर्यंत पंकज महाराज बलवाचा की नाही बलवाचं मी तुमच्या डोक्यावर होतं बाबू. पण बाबासाहेब आपल्याला त्यांच्या जयंतीसाठी महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या जयंतीसाठी त्रास होत राहिला. त्या काळात त्यांना किती त्रास होत असेल. नगर धुंद खाया होता माझा भीमराया, माहुलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया घाबराची माया, चांदण्याची छाया घाबराची माया. माहुलीची माया होता माझा भीमराया. पण हे एवढे मित्र सोबत ठेवले की डोक्यात आले तुम्ही दोघं जण. जगलं तिसरा काय करून राहिला ते अशोक खराची वाट करून राहिला इकडं. म्हणून आम्हाला बाबासाहेब आंबेडकर आमच्या माय मावल्याच्या डोक्यात बसला पाहिजे. आज गोदर विहार जिवंत माणसांनी नाही ठेवलं, बायांनी ठेवलं. पानाची बाधा वेदमणी शिका पदम समाधी आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर आहे. आदिवासी समाजाची बाई राष्ट्रपती झाली. बाबासाहेब आंबेडकर आहे बाबू. म्हणून आज तुम्ही आम्ही सुशिक्षित आहोत, नाही तर या वर्ग व्यवस्थेनं आमचं सत्यानाश केला असता बाबू. म्हणून आज क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती झाली. आता उद्या विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे बाबू, 14 एप्रिल. आवाज देऊ नका तुम्ही, मरसाल आवाज दे संत. ज्यानं आपल्या मायच्या पोटातून जन्म घेतला, आपण आपल्या खानदानी बापाची अवलाद असेल, त्यानं आवाज देतील क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विजय असो, ईश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. या समस्त नागरिकांना मी विनंती करते की आपल्या या सम्राट बौद्ध विहाराच्या माध्यमातून आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये आपण हातातले सगळे कामं सोडून मोठ्या संख्येने यावे. कारण आजचा दिवस आहे तो पुन्हा कधीच येणार नाही आहे. या कार्यक्रमासाठी खास आपण मानोऱ्यामध्ये म्हणजे वाशिम जिल्ह्यामध्ये असणारे आमचे कारंजा तालुक्यामध्ये राहणारे पंकज महाराज यांना खास बोलवलेलं आहे. मागच्या वेळेला महाराज आपल्याकडे आले होते, परंतु निसर्गाची साथ मिळाली नव्हती म्हणून आपण त्यांना ऐकू शकलो नाही. म्हणून माझे सगळा जिथपर्यंत आवाज पोहोचतोय त्या सगळ्यांना विनंती आहे की हातातले सर्व कामं सोडून या. कारण आपण 14 एप्रिल म्हटलं की बाबासाहेबांचं महोत्सव आपला हा जागतिक लेवलवरचा आहे, तो साजरा करतो. खास कार्यरत असणाऱ्या समाजाच्या प्रति कार्यरत असणाऱ्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा सुद्धा आवर्जून इथे आलेले आहेत. मी ताईंना विनंती करते आणि माननीय पंकज महाराजांना विनंती करते की त्यांनी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं, तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचं आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांचं या ठिकाणी त्यांनी पूजन करावं. मंडळाच्या सगळ्या युवकांना विनंती करते की त्यांनी स्टेजवरती सोबत यावं. मी ताईंना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं, मेणबत्ती प्रज्वलन करावं. मेणबत्तीचा अर्थ असा आहे की स्वतः जळते आणि इतरांना प्रकाश देते. जिथे जिथे माझा आवाज पोहोचत असेल त्या तमाम नागरिकांना माझी हृदयापासून विनंती आहे की हातातले कामं सोडून आपण या ठिकाणी यावं.
मैत्री ज्यांनी आपल्याला शिकवलंय असे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे आणि महाकारुणी गौतम बुद्धाच्या नंतर ज्या महामानवांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानलंय असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यासाठी मी माननीय मैथिली ताईला विनंती करते की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मी पंकजपाल महाराजांना विनंती करते की ज्या बाबासाहेबांची साथ रमाईने आयुष्यभर दिली त्या रमाईच्या प्रतिमेचे पूजन त्यांनी करावं. कारण रथाचे 2 चाक स्त्री आणि पुरुष आहेत आणि रमाईचं अख्खं आयुष्य ज्यांना आपण त्यागमूर्ती म्हणून म्हणतो असं अख्खं आयुष्य रमाईचं बाबासाहेबांनाच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी गेलेलं आहे. माता रमाईचा, माता रमाईचा, माता रमाईचा, मा जिजाऊचा. शैक्षणिक दृष्ट्या ज्यांनी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा कृतीमध्ये आणली. अख्ख्या महाराष्ट्र विकास भाऊ पाटील, सौरव भाऊ पराडे, आदर्श भाऊ खंडारे, क्षितिज गजबे, प्रियांशू खोब्रागळे, निखिल मेश्राम, तेजस खोब्रागळे, ऋतुकेश खोब्रागळे, अमन वानकडे, तनय खोब्रागळे, शुभम गेराम, शुभम माटे, लखन माटे, रितेश रंजेवार, पियुष मेश्राम, आयुष मेश्राम, सिद्धेश मेश्राम, तपस्सू हिंगोले, आलोक दातोड, सक्षम कांबळे, ऋषी रामटेके, सिद्धांत शेगोकर, राहुल वालोंद्रे, ऋतुजा खोब्रागळे आणि आपली कालची ती संचालन करणारी चौरे. ही पण हे सगळे जे मंडळी असतील यांनी स्टेजवरती यावं आणि पाहुण्यांचा सामूहिक विद्या सन्मान करावा. चला या. जिथे जिथे माझा आवाज पोहोचत असेल मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करते की आपल्या हातातले कामं सोडून ह्या कार्यक्रमाचा आनंद तुम्ही घ्या. माननीय अंजलीताई, मैथिलीताई पाटील आपण यांना सगळ्यांनी जवळून बघितलेलं आहे. मागील इलेक्शन मध्ये आपल्या पॅनलवरती सुनीलभाऊ रामटेके सुपट मॅडम होत्या आणि त्या सक्रिय सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहेत. अशा शाहू फुले विचारधारांनी प्रेरित असलेल्या मैथिलीताई पाटील यांचं या सुमेध बोधी महामंडळाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या. धन्यवाद. नाही खूप त्यांना म्हणजे कार्यक्रम असतात आणि त्यालाही भाग्य लागतं का ते आपल्यापर्यंत येण्यासाठी. कारण शाहू फुले आंबेडकर हे फक्त बोलण्यातलं नाही ते हृदयातलं सुद्धा तुम्हाला जाणवेल. पंकजपाल महाराज आणि त्यांचे संपूर्ण टीम यांचं स्वागत आहे सम्राट अशोक बौद्ध विहार आणि सुमेध मंडळाच्या माध्यमातून. जोरदार टाळ्या उंचावू द्या एकदा. धन्यवाद. प्रेक्षकांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. आणि कार्यक्रमालाच वेळ झालेला आहे. 8:30 वाजले. सगळेजण तुम्ही वाट बघताय पण मला इतका सुंदर अवसर आजच्या दिवशी मिळाला. मी तुम्हाला माहिती आहे की 2026ला आपल्या भागामधून उभी होती. सर्वांच्या घरोघरी आलेली आहे. सर्व मला ओळखतात बहुतेक आणि तुम्हा लोकांचे आभार राहून गेलेले आहे. सर्वप्रथम क्रांतिज्योती ज्योतिबा फुले त्याचप्रमाणे सर्वांचे ज्यांनी संविधान आपल्याला दिलं मोठं काम त्यांनी केलेलं आहे संविधानाचं. आणि मी सगळ्यांना सांगत होती की जर आम्ही लोक निवडून आले सुनीलदादांनी आणि संविधान आपल्याला राखायचं आहे त्यासाठी आमची खूप धडपड होती की संविधान राहिलं पाहिजे. त्या ज्यांनी संविधान दिलं असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्याला ज्या मातेने 2 राजे दिले अशा जिजाऊ ज्या राजांनी आपल्याला स्वतंत्र मिळवून दिलं असे छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या महामाईने बाबासाहेबांना सतत साथ दिली जशी सावित्री ज्योती. ह्या 2 जाती मला माहित आहे आणि मानव धर्म हे एकच धर्म आपल्यामध्ये आहे. मानवता हा एकच धर्म आहे. म्हणूनच तुम्ही आम्ही
आपले जिजाऊ ब्रिगेडची महाराष्ट्र प्रदेशावर काम केलेलं आहे, पण बंडेरा जिजाऊ ब्रिगेड मी सांभाळते. तर सावित्रीबाई ब्रिगेड, रमाई ब्रिगेड, तुम्हाला इथे रमाई ब्रिगेड कोण हरिजन आता कोणता ब्रह्म कोण हरिजन आमच्या भगिनी खोबराकडे जाणं मंत्री तरी अरे कोण हरिजन आता कोणता ब्राह्मण कोण हरिजन आता कोणता ब्राह्मण सारे हो भारताचे आम्ही सर्व एक सारे हो भारताचे आम्ही सर्व एक मानवाचा धर्म एक मानवाचा धर्म एक मानवाचा धर्म एक सर्वदा बना भूया बुद्ध वंदनेला सर्वदा आपणा भूया बुद्ध हे आहे मंत्री असं जुळवा लागते खोबराकडे मॅडम टाळ्या वाजवा तुमच्याकडे बसायची पद्धत नाही आहे का बसा ना गावाचा देशाचा समाजाचा सत्यानाश केला हे रिकामचं उभं राहणाऱ्या लोक म्हणून कोण हरिजन आता कोणता ब्राह्मण कोण हरिजन आता कोणता ब्राह्मण सारे हो भारताचे चाला काय धीरे धीरे ज्ञान हो म्हणून इथं पुरं सैराट व्हावं लागते आणि मला मालूम आहे ही मंडळी आहे बाबू या सर्व तरुण पोरासाठी जोरदार टाळ्या वाजवा रुपा जमा केणारे पंकज पाल महाराज येऊन राहिला म्हणून मला मालूम आहे शतरंजी कमी आहे म्हणून काही लोकांचं कपडे ओले होतील काही लोकांचे कपडे मळतील पण ह्या महापुरुषानं तुमच्या आमच्यासाठी जीवन दिलं अरे तुम्ही जर बाबासाहेब आंबेडकर जर आले नसते तर आदिवासी समाजाची बाई राष्ट्रपती झाल्या नसत्या आणि या दोघही तिघही माय मावल्या खुर्चीवर बसल्या नसत्या की कोणामुळे झालं हे आधार कार्ड कोणाच्या हे आपल्या आधार कार्ड आवरा पहिला करू नका कुठेही सोडू नका म्हणून आपला सातारा आपल्या जवळ ठेवा नानसर वाजवणं होतं आमच्याकडे पाठवा कोणामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं कोणामुळे साहेब झाला
प्रबोधन हसत खेळत आहे. उद्या सर्वांनी हवा बोलो रमाई भीमाई माता की आवाज महिला मंडळी देतील कारण मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहे बाबा. नाही येत नाही गुरुजी तुम्ही काही ते तर जिजा मातेची वांगी नाही तुम्ही अच्छा सुरू आहे ना 100% इमानदार माणूस हो ना म्हणून तर म्हटलं मी गुरुजी जमलं यावर तुमच्या याच्यात बरोबर काय नाव पटवर्धन चांगला आहे 100 दिले पटवर्धन धन्यवाद बाळा ओके टाळ्या वाजवा या साहेब या दिल तो पागल है मैं तो दीवाना है तू काऊन उभा आहे तुला काही मुलाचा त्रास आहे खाली बस हे पाय ना माय मावल्या खाली बसल्या तू भूकंजीपणा करून राहिला तो असं केल्यानं आपल्याला निवडून देते कोणी हुकत नाही काम करावं लागते बाबासाहेब आंबेडकर म्हणून लिंक लागली ना तर मग ते कार्यक्रम ओके होते मधात अडथळा आला की मग ते कोणी आपल्या झपाट्यात सापडला की मंत्री काय येणार आपण आपलं कामच आहे ताई आम्ही कहून आवडता घेतो की आमच्या झपाट्यात कार्यकर्ता नाही आणि बिचारा 15 दिवसापासून मेहनत करते नाही आमच्या झपाट्यात आलं म्हणून तर आमचे दादा 100% ओके काका इज्जत मिळाली आम्हा भीमा तुझ्यामुळे उत्सव असते ना दिवसभर पोरं वर्गणी करतात लाईटिंग लावतात बॅनर लावतात आणि संध्याकाळी बिचारे जेवायला येतात आणि ते वाढणारे असे बदमाश राहतात हलकट जातीचे ते म्हणजे जरा सरसा दे ना त्याच्याकडे वर्गणी नसते दिवसभर चटाया उचल
पाणी वाढ. ते म्हणते जरासं गरम दे ना पोळी. ते म्हणते नाही, आणि मासारखा चोपडा येते पोळी गरम. मग ते 5-6 गावातले कार्यकर्ते साहेबाले गरम आण. साहेबालेच कोण गरम आण? साहेबाले पैसे आणून साहेबाले गरम आण. त्याने दिवसभर इंधन जमा केलं, मदत केली, भांडे घासले, पाणी वाढलं, लोकाले चटया उचलल्या, पात्र उचलून फेकले, त्याले गरम नाही. साहेबाले गरम आण. वर्गणी गाववाल्याची, पंगत गाववाल्याची. साहेबाला एवढं प्रेम आहे तर साहेबाले घरी नेईन गॅसवर बसव. साहेबाले गरम आण. साहेब काय आपल्या मायाचा नवरा आहे का गरम खाऊ घालायला? आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं, करा तो एकच धर्म, जगाला प्रेम बाबांनी अनारी युगात विज्ञानाची भाषा बोलले. माझे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊलीनं अनारी युगात विज्ञानाची भाषा बोलले. काही हरामखोर महाराज आहेत टीव्हीवर विज्ञान युगात अनाराची भाषा बोलून लागले. वेद कापटला देव आणि 7 के 7 शिक्को वर्ग पास होते. त्याच्या ठिकाणी जागा भरा. अरे बैल भारती, शाळेत गेल्याशिवाय कोणताच जन्म पास होणार नाही. स्वतःचा पोरगा 10वीत फेल आहे आणि आम्हाला चोट्या समजवते. म्हणून तुकाराम महाराज याच्या उडावर बसायला पाहिजे. कारण तुकाराम महाराजच्या बोलणं आहे, काळ पडला साधू झाला भारतीय अवकाश पीजी झालेला आहे माझं. MA आणि ते आमच्या बाया चालल्या तीर्थ घ्या. बाबा तीर्थ घ्या, बाबा तीर्थ घ्या. अमेरिका तिकड झाला. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे पुरस्कार 2 मजली घर, एवढं घर पुरस्कारानं भरून आहे. पुरस्कार माझ्याकडं माणुसकीची भिंत आहे. पुसदच्या सरकारी दवाखान्यात दररोज 10 वर्षापासून जे पेशंट सोबत नातेवाईक आहे ना, 500 लोक जेवतात. 10 वर्षापासून सकाळी आणि संध्याकाळी चालू आहे. माझ्याकडे कपडा बँक आहे, छोटं पुस्तक बँक आहे, ब्लड बँक आहे. जरूर पंकज पाल माझ्याला आठवण करा. अरे एवढंच नाही, आज आम्ही पाहतो बरं काही सांगायचं आहे. पण मावल्या हो, आम्हाला सांगितलं आमच्यावर कोणतेही संकट जर आलं, सत्यपाल महाराजचं म्हणणं आहे, जगात ती प्रबोधन करत असताना जर आपल्या लोकांना त्रास दिला तर आपली ग्रामगीता नावाची गाडी पंचशिलाच्या झेंड्याखाली उभी करायची. ज्या गावात दिसल त्या गावात कोणाची मजाल नाही राहणार. आपल्या गाडीला हात लावा. कारण भीमा, जय भीम ज्याचं नाव ओटात आहे, भीमाचा तो सैनिक काय पोटात आहे हे लक्षात घ्या. बहुजन समाज हा झोपलेला वाघ आहे. पण जेव्हा तो जागा होईल तेव्हा त्याचा पहिलं भक्ष्य असेल मनोवाद. म्हणून मनोवादाचा हा काळ साधीत दिसल्या नसत्या. ते त्याग आहे नाही. रामू, काही लोक बाबासाहेब आंबेडकर जवळ आले. बाबासाहेब, रमाई माता शेवटचा श्वास घेत आहे, जगाचा निरोप सोडत आहे. बाबासाहेब, तुम्हाला तिथपर्यंत बोलावलं. बाबासाहेब आंबेडकर लिखाण चालू होतं. बाबासाहेबांनी प्रेम खाली ठेवला. रामू जवळ आले, हात जवळ घेतलं. रामू, मला माफ कर ग रामू. पुढे जी बिमारी झाली त्याच्यावर इलाज करणारे अनेक डॉक्टर आहेत रामू या देशामध्ये. पण माझ्या बहुजन समाजाला लागणारा जो रोग आहे ना, त्याचा एकमेव डॉक्टर आहे रामू. मला माफ कर. कारण आज आम्ही पाहतो बाबू, त्याचा का अनेक बाबू गरीबी जरी त्या संसारात होती, गरीबी जरी त्या संसारात होती, रमाती पंजाबराव देशमुख साहेबांसारखी मंडळी बाबासाहेब आंबेडकर जवळ गेली. आमच्या पाटील समाजाचाही विचार करा, ओबीसी समाजाचा. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या हाती संविधान दिलं आणि त्यांना सांगितलं की हे एवढं वाचायला घेऊन येतो. तर डोळ्यात पाणी आलं रे. कर्मवीर भाऊराव पाटलाच्या टाळ्या वाजला बाबू.
बाबासाहेबाला म्हणतात बाबासाहेब तुमचा हृदय किती मोठा आहे, तुमच्या कामासाठी तुमच्या जवळ आलो ना मी, जे मागणी करण्यासाठी तुमच्या जवळ आलो ते तुम्ही अगोदर देऊन ठेवलं याच्यात. भीम शिक्षण घ्याया दूर परदेशी जाता गोवना धावत होती तरी माई माता. भीमरायासाठी अहो भीमरायासाठी करी कष्ट काम करोनिया जंगी मुकाबले आणून पैशाची उधळपट्टी करू नका असं प्रबोधन ठेवा. त्या प्रबोधनातून प्रबोधन समाधान झालं पाहिजे. गरिबी अनेक मायबापाच्या डोळ्यात पाणी आलं माय, हे मी सांगण्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येऊन राहिलं, पण बाई गमाईने किती हाल अपेक्षा सहन केले आहेत. पत्र आलं बाबासाहेबांचं, आता सांगितलं आहे पत्र वाचलं राहू काही थोडेफार पैसे असेल तर मला पाठव. महिला पोरा जो वापस केला दवाखान्यात नाही गेलं आणि तुझे पैसे होते ते पोराने बाबासाहेब आंबेडकरांनी पाठवून दिले. रमाईचा त्याग होता म्हणून बाबासाहेब आंबेडकर घडले. कारण आज इथे कष्ट नाही थोडी कमाई आहे गधी माई थोडी कमाई आहे गधी माई. लाभले तेथे या वयात पाणी लाभले तेथे या वयात पाणी ज्ञानाची धारा अशा धन्यवाद. टाळ्या वाजवा. देणाऱ्याची भावना पाहिजे. लाभले तेथे या वयात पाणी ज्ञानाची धारा अशा माडलाडी अशा माडलाडी तुझा प्रकाशी आनंदित आहे तुझा प्रकाशी आनंदित आहे. नाही आले 2-4 नाव मागून क्वेश्चन होत्या तपासल्यावर जमाना बदलला. पहिले लोक मंत्री येत होते, पहिले लोक येत होते मग मंत्री येत होते. आता मंत्री येऊन बसले तर लोकच नसते. लोकही हुशार झाले. कोणाला निवडून द्यायचं हे लोकांना मालूम आहे. हा बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला, एकमताचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. तेवढ्या धन्यवाद. 200 दिले संचित भाऊन शृंगारे. आडनाव लय मस्त आहे. कांबळे वाघ मारे जिंदगीत मच्छर नाही मारला. पण आपले आडनाव आहे साधे गोटे टोळ गोटे मुंडली मुंडले मुंडले जमलं दादा. धन्यवाद. तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही खरंच जात नाही का मुर्दा पाडल्याशिवाय? म्हणून सर्वांना धन्यवाद. बाई दीदीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. दीदी मी जसं आलो तसं 1 मे ते 10 मे माझ्याकडे संस्कार शिबिर असते. एकदा भेट द्यायला जरूर ये जा तुम्ही. सर्वांना धन्यवाद. आणि पुढचं सूत्रसंचालन मी बहीण करतील. टाळ्या वाजवा बाबू. जय ज्योती जय क्रांती. कोणाकडे वर्गणी बाकी राहिली असेल उद्या आणून द्या, नाहीतर खबरदार झडीच्या टायमाला मला सांग. हॅलो. म्हणजे खरं आता आम्ही शब्द झाला माणूस पंकज पाल महाराज इतकं छान समाज प्रबोधन आणि ते खरं म्हणजे ओठातून नाही तर हृदयात नव्हतं. आणि एक एक शब्द हा अंतकरणाला भेसावणारा होता. तर म्हणजे आजचा हा कार्यक्रम शेवटच्या घटकेपर्यंत होणे चालू होता. कारण आर्थिक नियोजन पण तेवढंच महत्वाचं असतं. परंतु मंडळाच्या पोरांनी छातीला माती लावून हा कार्यक्रम घडवून आणला. आणि मला असं वाटतं की हा कार्यक्रम जर झाला नसता तर इतक्या मोठ्या व्यक्तीचं आपण जे काही मार्गदर्शन आहे हे आपल्याला ऐकायला मिळालं नसतं की असंही समाज प्रबोधन होऊ शकतं. आणि असेही लोक आहेत की जे शाहू फुले विचारांनी प्रभावित झालेले आहेत. त्यांच्याकडनं आपण काहीतरी शिकलो पाहिजे. तर मंडळांच्या पुढ्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाता. धन्यवाद.
पंकज पाल महाराज आणि त्यांची संपूर्ण टीम अत्यंत मनपूर्वक तुम्ही सगळा हा कार्यक्रम घडवून आणला. तुमचे आम्ही सम्राट अशोक बौद्धविहाराच्या वतीने सत्कार करतो. त्याला धन्यवाद मानतो. पण तुमचा सत्कार मी शब्द याच्यासाठी म्हटलेला आहे, आमच्यातले एक भाऊ आहेत आमचे कुंभलवार साहेब, अजय कुंभलवार, ह्यांना तुमचा सत्कार करायचा आहे टीमचा, म्हणून सत्कार शब्द म्हटला. आणि म्हणून मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवरती यावं आणि सत्कार करून त्यांचा एक आभार प्रकट. संगीत क्षेत्रामध्ये असलेल्या आशाताई भोसले यांचं आज निधन झालेलं आहे. आपल्या मुलातील कल्याणनगरमधील बंधू आणि भगिनी, माझ्या या मुलांना प्रत्येक वेळेस हेच म्हणणं राहते की काहीतरी वेगळे कार्यक्रम घ्या, आणि ह्या वेगळे कार्यक्रमासाठी मी केव्हाही तुमच्या पाठीशी आहे. हा कार्यक्रम मी कालच त्यांना सांगणार होतो की हा ठेवा, परंतु यांनी मला सांगितलं की वेळ नाही आहे. ते खरी आहे का? हा, नाही, बरोबर आहे, 100% बरोबर आहे. हा नियोजन कालचा होता, पण ते कालचं काही जुळालं नाही, म्हणून मी आज आलो भाऊ. पंकज पाल साहेबांनी आपल्याला वेळात वेळ काढून वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. कारण हा कार्यक्रम होणार की नाही होणार कालपर्यंत आमचीच हे नव्हती, पण वेळेवर त्यांनी आम्हाला सकाळी आज 12 वाजता होकार दिला, त्यामुळे हा कार्यक्रम घडून आला. सर, हा कार्यक्रम तुम्ही 8 दिवसा अगोदर जर आम्हाला होकार दिला असता तर हे गल्ली तिथपर्यंत भरली असती, हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगू शकतो. झालं काय मी 3 वर्ष अगोदर आलो होतो, ते डांग म्हणजे मरत होतो याच्या खाली, पण ते कार्यक्रम फेल गेला, हे पोरं नाराज झाले. पण ते हो नाही, आता आमच्याही मागं दुःख सुख चालू राहते, माझं काही जुळलं नाही. पण मी हेही लक्ष म्हणजे शब्द देतो, 5 वर्ष एका ठिकाणी येत नाही, पण इथं मी पुन्हा बोलावल्यावर येईन तुमच्या फायद्याचा. आम्ही तुम्हाला आजच पुढच्या 14 एप्रिल किंवा 12 एप्रिल आम्ही आमंत्रण देतो, ते तुम्ही ठरवा. आमच्या इकडनं तुम्हाला आजच आमंत्रण आहे, ते तुम्ही तुमच्या सोयीने ठरवा. आणि इथे आल्याबद्दल आम्ही मंडळाच्या वतीने आणि माझ्या वतीने, ताईच्या वतीने आणि सर्व कल्याणनगर वासियाच्या वतीने तुमचे आभार मानतो. तुमच्या सर्व टीमचे आभार मानतो, म्युझिक सिस्टीम तुमचे टीमचे आणि माझ्या मोहल्ल्यातील सर्व मंडळींचे आभार मानतो की त्यांनी आमच्या मंडळांना, पोरांना असेच जर अजून वर्गणीच्या रूपाने आशीर्वाद दिले तर आपण इथे याच्यापेक्षा चांगले चांगले कार्यक्रम घेऊ, हे मी त्यांना सांगू इच्छितो. आणि इथे तू सांगतो. धन्यवाद. पंकज पाल. तिथे मला वेळ नाही मिळाला म्हणून मी तर कार्यक्रम संपवतो. ठीक आहे, आपला कार्यक्रम सत्यपाल महाराजचा संपलेला आहे. भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय.